दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण 283 क्रमांकाचं आचाराचं वचन जे आहे त्या वचनावर श्रवण आणि चिंतन करूया। 283 क्रमांकाचं आचाराचं वचन याच्यामध्ये येतं की स्वामींनी जे काही विधी सांगितलेले आहेत, मग त्याच्यामध्ये स्वामींनी अनुसरण विधी सांगितलेला आहे, प्रसाद सेवा विधी सांगितलेला आहे। म्हणजे तुम्ही जेणे जेणे माध्यमातून देवाशी जोडलेले राहाल आणि धर्माशी जोडलेले राहाल। देवाशी जोडणं हा एक त्यातल्या त्यात प्रकार वेगळा आहे आणि धर्माशी जोडणं हा त्यातल्या त्यात एक प्रकार वेगळा आहे। स्वामींनी मागील वचनामध्ये सांगितलं हे असे तया रक्षण, म्हणजे आचार्य भट्टोबासांना स्वामी सांगतात की असन्निधान धर्म जिज्ञासा का, म्हणजे जर का आम्हाला देव पाहिजे असतील तर देवासोबत असताना सुद्धा धर्म आपल्याकडे असला पाहिजे आणि देव नसताना देखील आपल्याकडे धर्म असला पाहिजे। परमेश्वराचे जे अवतार आहेत ते असणं हा एक प्रकार वेगळा आणि सोबत आपल्याकडे धर्म असणं हा एक प्रकार वेगळा असतो। हा त्यातल्या त्यात बारीक फरक आहे। तुम्हाला आम्हाला काय वाटतं की आम्ही 800 वर्ष आधी पाहिजे होतो, स्वामींच्या सोबत पाहिजे होतो। माझं म्हणणं होतं तसं असतं तरी काही उपयोग नसता झाला आणि आता नाहीये तरी आपण जसे आहोत तसंच असताना पण आपण तसेच राहिलो असतो। जसं आमच्या स्वामींच्या सन्निधानी मार्तंड होते की नाही, काळबोटे होते, सारंग पंडित होते वगैरे, म्हणजे त्यातल्या त्यात दादोसांचं तरी आपण ठीक ठीक मानूया की त्यांनी कुठेतरी निमित्त तरी झाले कोणाकोणाला ते, पण काळबोटे वगैरे तर हे वाईटालाच निमित्त झालेले आहेत। म्हणजे आम्हाला असं परमेश्वराचं जवळीक काही अपेक्षित नाही आणि ती नको पण तशी। आम्ही परमेश्वर अवताराच्या जवळ असू किंवा लांब असो, पण आमच्यामध्ये धर्म असला पाहिजे। आम्ही जवळ आहोत आणि धर्म नाही आहे, उपयोग नाही। आम्ही लांब आहोत आणि आमच्यामध्ये धर्म आहे तर ते उपयोगी आहे। कारण की हा जो धर्म आहे तो कोणी दिलेला आहे? देवानीच आपल्याला दिलेला आहे। तर मग त्या वेळेला तो धर्म जर का आपण आपल्यामध्ये कार्यान्वित जर का ठेवला तर परमेश्वर आपल्या जवळच आहे। किती सोपं काम आहे म्हणजे असं, म्हणजे तुम्ही रस्त्याने जाताना जर का मुखामध्ये देवाचं नाव नसेल तर तुम्ही असन्निधानात आहात, आणि तुमच्या मुखात देवाचं नाम असेल तर तुम्ही सन्निधानात आहात। एक प्रकारे म्हणजे स्मरण नावाचा एक विधी तुम्ही देवाने सांगितलेला तो धर्मच आहे। स्मरण हा धर्मच आहे, सेवादास्य धर्म आहे, नित्यविधी हा धर्मच आहे, निमित्तविधी हा धर्मच आहे। आणि आमचे स्वामी आचार्य भट्टोबासांना जेव्हा म्हणतात की तुम्ही असन्निधान धर्म जिज्ञासा, तेव्हा ते म्हणतात देवेविन काही धर्म असे। स्वामी म्हणतात तुम्ही म्हणता ते तैसेची, परंतु हे असे त्या रक्षण। तुम्ही म्हणता ते एकदम बरोबरच आहे। जर का देव असतील तर कदाचित आपल्याकडे धर्म असेल किंवा नसेलही, परंतु जर का आपल्याकडे जर का धर्म असेल तर आपल्याकडे देव हे निश्चित असणार, म्हणजे असणारच आहेत। तुम्ही जर का स्मरण किंवा सेवा दास्य नित्य निमित्त विधी देवाचा विधी म्हणून जर का ते करत असाल तर देवाची कृपा दृष्टी तुमच्यावर आहे। आचार्य भट्टोबास भर तापामध्ये नेवाशाला चालले, आमच्या स्वामींनी दिलेला धर्म आहे तो सेवा धर्म करत आहेत, तर देवाचं लक्ष आहे। कधीपासून आहे? ते जेव्हापासून हो म्हणाले की हो मी जाईन, तेव्हापासूनच देवाचं लक्ष त्यांच्याकडे, म्हणून त्यांना शिदोरी आमचे स्वामी त्यांच्यासाठी पाठवतात, त्यांचा ताप घालवतात वगैरे इत्यादी सगळे सहाय्य होतं त्यांना। म्हणजे आपल्याकडे धर्म असला पाहिजे तर देव आपोआपच असतात। आणि आचार्यांचं म्हणणं काय आहे, देवेविन काही धर्म आहे का? त्यांचं म्हणणं पण बरोबरच आहे। जर का आपल्याकडे देव असतील तर कसे असतील? धर्माशिवाय आपल्याकडे देव नसतील, विधीशिवाय आपल्याकडे देव नसतील बरं का। आपण नुसतं गाठी घेऊन बसलेलो आहे आणि नुसते मनी 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 सुरू आहेत, त्याच्याने आपलं स्मरण विधी होतोय असं नाही आहे बरं का। आपलं स्मरण विधी झालाच पाहिजे तरच तो स्मरण विधी होणार आहे। फक्त मनी ओढल्याने
आणि ते मोजून ठेवल्याने किंवा एवढं एवढं स्मरण झालं त्याला नाही म्हणत. किंवा आपला फोटो यावा म्हणून आपण जर का सेवादास्य करत असू तर ते सेवादास्य पदामध्ये मोडतच नाही. आपण जे काही जीवास वैराग्य मिरवू आवडे असं स्वामी म्हणतात, ते मिरवू आवडेच्या दृष्टीने आपण ज्या ज्या काही गोष्टी करतो त्याच्याने आपल्याकडे देव राहत नाहीत. तिथे अहंकार राहतो किंवा अजून काही गोष्टी दोषजनक गोष्टी त्याच्यामध्ये येतील. आणि ज्या ठिकाणी देवाने सांगितलं त्याच पद्धतीने आपण जर का चालत असू एकदम तेच. आता सांगा बरं की आता तरी आपण कुठे सेवादास आपले फोटो बिटो सगळे येतात. भटोबासांचे आले का फोटो कुठे? त्यांनी एवढं ते कोणीच मान्य करायला तयार नाही आहे. आणि भट्टोबास तयार झाले की ठीक आहे, मी एक एक दगड घेऊन पाण्यामध्ये जाईन आणि ते लावेन. सांगा बरं, एवढी मोठी सेवा आहे की जी त्याच्यामध्ये त्यांचा जीवही जाऊ शकत होता, पण त्याचे कुठले फोटो आलेत का आपल्याकडे? म्हणजे त्या सेवेचं कुठल्याही प्रकारचं प्रदर्शन नाही आहे. आणि ज्या ठिकाणी त्या संबंधित कुठली मान्यता वगैरे आचार्य स्वीकारत नाही आहेत. एका ठिकाणी निळभट्टांनी ते मानपान स्वीकारायचा प्रयत्न झाला. स्वामी त्यांना काय म्हणतात, तुम्हाला हे सगळं मिळेल पण आम्ही भेटणार नाही, स्पष्ट सांगून मोकळे झाले. आपल्याला काय बघायचं आहे की आमच्याकडे जो पण विधी तुम्ही करत आहात, माझं म्हणणं आहे की तुम्ही एखादं सेवादास्य करत आहात तर त्याच्यासाठी तुम्ही वेळ तर देऊनच राहिलेला आहे की नाही? तुमचा वेळ चाललेला आहे, तुमचा पैसाही चाललेला आहे, तुमचे कष्ट पण चाललेले आहेत. भक्त काय होतं की आपण तिथे जर का चुकीच्या दृष्टिकोनातनं ती सेवा केली तर त्याचा उपयोग होत नाही. आणि तीच सेवा जर का निरपेक्ष भावनेने किंवा धर्म म्हणून, स्वामी म्हणतात ऐसे कै होईल पोराजीवाचे एथीचे ते आपुले, हे माझं सेवादास्य आहे, हे मला देवाने दिलेलं आहे म्हणून त्या दृष्टीने तीच सेवा करायची आहे. तोच वेळ जाणार, तोच पैसा जाणार, तेवढाच कष्ट होणार, त्याची फलद्रुपता तुम्हाला वेगळी भेटणार. आणि त्याच्यात अहम किंवा दोष भाव आला की त्याची फलद्रुपताच भेटणार नाही. म्हणजे असे दोन भाग पडतात. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं हे असे तया रक्षण. तर हे काय झालं, समर्पण आहे एक प्रकारचं. आपल्याकडे धर्म असणं आणि आपल्याकडे देव असणं. आपण उपदेशी आहोत एवढ्यावर सगळं चालत नाही. आपण 25 वर्षाचे उपदेशी आहोत, आपण पिढ्यानपिढ्याचे उपदेशी आहोत, याच्यावर आपल्याला मोक्ष भेटत नाही बरं का. या म्हणजे प्रमाणावर तुम्ही मोक्ष तुम्हाला मिळू शकत नाही. किंवा मी म्हटलं की मी संन्यासी झालो, आता माझ्या अंगावर साधूचे कपडे आहेत, याच्यावर पण मोक्ष मिळत नाही. हे असे तया रक्षण म्हणजे वास्तविक उपदेशाने देव भेटत नाही, संन्यासाने पण देव भेटत नाही, आचरण केल्याशिवाय देव भेटत नाही. आणि म्हणून आचरण कशामध्ये दडलेलं आहे? आचरण हे अनुसरणामध्ये दडलेलं आहे. लक्षात घ्या. कोणी म्हणेल तुम्हाला की अनुसरण घ्यायची गरज नाही, तसं नाही आहे. अनुसरण हे घ्यायचंच आहे असं चक्रधर स्वामी सांगतात. कोणी तुम्हाला म्हणेल की अनुसरण घ्यायचं तर घर सोडायची गरज नाही. आता लीळाचरित्र जे आपण वाचतो त्याच्यामध्ये सगळ्यांनीच घरं सोडलेली आहेत. स्वतः श्री चक्रधर स्वामींनी जिथे अवतार घेतला त्यांनी सुद्धा तो वाडा सोडून आम्हाला ते पहिलं त्यांनी पाऊल उचलून दाखवलं की असं असं आहे. निळभट्टांना भेटले, त्यांनी घर सोडलेलं आहे. बाईसांनी त्यांचं ते पैठण सोडलेलं आहे. भटोबासांनी त्यांचं घर सोडलेलं आहे. माहीम भट्टांनी त्यांचं घर सोडलेलं आहे. कुणालाच का स्वामी नाही म्हणाले की घरी राहून पण होईल बुवा, असं काही वेश परिवर्तन करायची गरज नाही, घर सोडायची गरज नाही, असं काही कोणाला देवाने सांगितलं नाही. म्हणजे पहिला मुद्दा तो आहे. तर त्या ठिकाणी तुमचं ते जे काही आचरण आहे ते अनुसरणात दडलेलं आहे. आणि तुमचं जे अनुसरण आहे म्हणजेच तुमचं आचरण आहे. मी शाळेत जातो म्हणजे कशासाठी? फक्त जाऊन येतो का? नाही, शाळेत जातो म्हणजे त्याच्यात अभ्यास दडलेला आहे. मी 10वीचा अभ्यास करतो म्हणजे हा व्यक्ती 10वीच्या वर्गात जातो असा त्याचा अर्थ आहे. हा 10वीच्या वर्गात जातो म्हणजे तो 10वीचा अभ्यासही करतो असंही त्याच्यामध्ये येतं. म्हणजे अभ्यास हा करावाच लागतो. तसं आचरणाशिवाय आम्हाला पुढे काहीही भेटणार नाही. म्हणून तुम्ही कुठेही असा, वयाच्या दृष्टीने, तुमच्या परिस्थितीच्या दृष्टीने तुम्ही कुठे का असे ना,
तर तुम्हाला तिथे आचरण करायचं. तुम्ही प्रपंचात जरी असाल तरी तुम्हाला आचरण करणं हे गरजेचं आहे. मला मागे मी अस्थिपरीचं निरूपण माझं झालं एका ठिकाणी, तर त्यावेळेला मला कोणीतरी विचारलं की बा तुम्ही ग्रस्तांना अस्थिपरी का सांगताय? अस्थिपरी ही साधूंसाठी आहे. त्यांना म्हटलं बरोबर आहे, अस्थिपरी हे साधूंसाठी पण आहे आणि साधू होणाऱ्यांसाठी पण आहे, है ना. आजकाल काय 10वीचा अभ्यास 9वीतच सुरू होतो असं बोलतात, है ना. म्हणजे त्याचं काय पाळंमुळं असतात ते 9वीपासून सुरुवात होते त्याची. आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर का अनुसरायचं नाहीये, आपल्या खूप उपदेशी लोकांचं तसं काही प्लॅनिंग नाही आहे बरं का, अनुसरण घ्यायचंय वगैरे असं काही नाही आहे, तरी देखील अनुसरू नका भले, परंतु त्याचं काही ते आचरण जे आहे ते आचरण कुठेतरी तुमच्याकडनं होणं अपेक्षित आहे. हळूहळू तुम्हाला अनुसरणाचा जो भाग आहे तो तुमच्यामध्ये उतरत जाईल आणि कुठेतरी अनुसरण घ्यावं अशा प्रकारची वाटचाल आपली सुरू होणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी काय करावं लागेल, हे असे म्हणजे तुमच्याकडे आधी काहीतरी असावं लागणार आहे. व्यवसाय करायचा असेल तर काय लागतं? भांडवल आहे का तुमच्याकडे काही? आता ते भांडवल गुंतवायचं आणि कमवायचं काय? द्रव्यच गुंतवायचं आणि कमवायचं पण द्रव्यच आहे. तसं तुम्हाला धर्म कमवायचा तर तुमच्याकडे सुद्धा आधी थोडा का होईना धर्म असला पाहिजे. धर्म म्हणजे काय? तुम्ही म्हटले आमच्याकडे ज्ञान नाही आहे, आम्ही सेवादास्य कधी केलं नाही, आम्ही अभ्यास केला नाही, हरकत नाही, पण तुमच्याकडे आवड नावाचा धर्म असला पाहिजे. देवाची आवड असली पाहिजे. ऐसे काही होईल पोरा जीवा, जे एथीचे ते आपले म्हणजे काय आहे? आवड आहे. हे सगळं माझ्या देवाचं आहे, हे माझ्या देवानी मला दिलेलं आहे, की मला हे माझ्या देवाला द्यायचं आहे इत्यादी. ही सगळी काय आहे? आवड. एक आवड आहे, देवाशिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून अस्थिपरीमध्ये आमचे स्वामी सांगतात, आधी काय सांगितलं? विकार शून्य सांगितलं. आधी विकल्प शून्य सांगितलं पाहिजे होतं. आणि देवाकडे जायचं तर आधी देवता शून्य झाले पाहिजेत. मग आधी विकार शून्य का सांगितला? विकारच आपल्याला जीव देवता आणि प्रपंचाशी जोडून ठेवणारा दोष आहे, अधविकार जो आहे. आणि तो अधविकार तुम्ही काढून टाकला एकदा की जीव देवता आणि प्रपंच यांच्याशी आपला संपर्क तुटून जातो, है ना. पुराचं पाणी आलं की होतं ना तसं, की त्या पलीकडच्या गावाजाने आमचा संपर्क तुटला कारण मध्ये पाणी आलं भरपूर. तशा पद्धतीने विकार शून्य केलं की सगळे संपर्क तुटून जातात. आणि विकार शून्य केलं, विकल्प शून्य करायला अवघड जाणार नाही, स्वभाव मात्रे करायला अवघड जाणार नाही, निरालंबी व्हायला अवघड जाणार नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्मरण करायला तुम्हाला अवघड जाणार नाही. आता सगळ्यात तुमचं जास्त अवघड विधी स्मरणच आहे. सगळ्यात सोपा विधी स्मरण आहे. काहीच करायचं नाही, नुसतं बसून राहायचं आहे ना. काही काम करायचं आहे का? काही सेवा करायची आहे का? आटन चालायचं आहे का? भिक्षा मागायला आहे? काही नाही, फक्त बसायचं आणि स्मरण करायचं आहे. लोक म्हणतात बाबा आमचं स्मरणच होत नाही. खूप लोकांचा प्रश्न हा आहे. किती सोपा विधी आणि फुकट विधी आहे. स्मरणाला तुम्हाला वेळेशिवाय दुसरं काहीच खर्च करावं लागत नाही. विनामूल्य सगळं ते विधी आहे तो स्मरण सुद्धा. परंतु काय होतं, आपलं स्मरण का नाही होत हे कधी कधी विचार केला का आपण? स्मरण होत नाही कारण की आपलं आलिंबन खूप आहेत. आलिंबन आहेत कारण की स्वभावाला आपण नियंत्रित केलं नाही. कुठेतरी विकल्प शून्य आपण झालेलो नाही, विकार शून्य आपण झालेलो नाही, आणि म्हणून स्मरण होत नाही आहे. आणि म्हणून तेवढे सगळे दोष तुम्हाला त्यागावे लागतील. आणि ते दोष त्यागण्यासाठी काय करावं लागेल? हे असे म्हणजे तुमच्यामध्ये आधी धर्म तुमच्याकडे असावा लागेल, तर पुढचे विधी घडणार आहेत. तुम्ही प्रवासाला निघता तेव्हा तुम्ही बघताय की कपडे आहेत का? मग ते कपडे ठेवायला बॅग आहे का? मग चप्पल आहे का आपल्याकडे? मग तिकीट आहे का? मग वाहन आहे का तिथे जाईपर्यंत? हे सगळ्या गोष्टी असाव्या लागतात, मग प्रवास सुरू होतो. तसं तुमच्याकडे थोड्याफार प्रमाणात होईना धर्म असावा आणि त्या संदर्भातली आवड असावी. आणि म्हणून पुढे सांगतात की हे असे त्या रक्षण म्हणजे आमच्या ज्या महादाईसा आहेत ना, महादाईसा यांना स्वामींनी काही गोष्टींचं निरूपण केलेलं आहे. आणि तेव्हा महादाईसा स्वामींना म्हणतात, देवा तुम्ही आम्हाला कधी काही निरूपणच केलं नाही, सांगितलंच नाही. स्वामी म्हणतात इतक्या दिवस तुम्ही जे
दादोसांची सेवा केली ना, तो विखोच आहे एक प्रकारे. म्हणजे एखादी आपल्याला अन्य वार्ता करायला आवडते की नाही, बोलू वाटतं की नाही, अन्य वार्ता आपण तासन तास करू शकतो बरं का. हे आहे विखो. आपल्याला ज्या ज्या गोष्टी, पेपर वाचू वाटत, पेपर नाही आला, हा विखोच आहे एक प्रकारचा. आज आम्ही चहाच नाही घेतली, विखोच आहे एक प्रकारचा. हे सगळे विखो म्हणजे दोषाचे, दोष येण्याचे प्रकार आहेत. देव सोडून ज्या ज्या गोष्टीत आपण रमतो ते सगळे विखोच आहेत इथून तिथून. तेव्हा महादाईसांना स्वामी सांगतात, आम्ही तुम्हाला निरूपण केलं नाही का, द्वारकेला जाऊ नका. हे कोणी सांगितलं? स्वामींनी सांगितलं ना. आपण जातो की नाही द्वारकेला, आहे की नाही? आणि लीळे चरित्रात स्वामी महादाईसांना काय सांगतात? जाऊ नका. जाण्याची अनुमती आहे का? नाहीये. आता महादाईचा तरी ऐकत नाहीये म्हणून स्वामींनी त्यांना विधी सांगितला, परंतु आम्हाला तिथे जायची अनुमती नाहीये बरं का. लीळा चरित्राची गोष्ट. वाराणसीला जाताना स्वामी सांगतात, आम्ही तुम्हाला सांगितलं नाही का जाऊ नका, जाऊ नका, तरी सुद्धा तुम्ही गेलेत. म्हणजे इत्यादी प्रकारे आम्ही तुम्हाला सर्व परीने तुम्हाला आम्ही निरूपण केलेलं आहे. आणि मग स्वामी अनुसरणाबद्दल सांगतात. महादाईचा म्हणतात, देवा आता आम्ही कोणाकडे अनुसरायचं, आता देव तर चालले. तेव्हा स्वामी त्यांना सांगतात की येथ अनुसरा. म्हणजे अनुसरण जे आहे ते देवाचं अनुसरण झालं पाहिजे, कुठल्याही जीवाचं अनुसरण नसतं बरं का. मी आता म्हणेल तुम्हाला ह्यांना माझा उपदेश आहे. माझा उपदेश असतो का? कोणाचा उपदेश असतो? चक्रधर स्वामींचा उपदेश आहे. ह्यांना माझ्या नावाची दीक्षा आहे, एक म्हणण्यासाठी आहे. परंतु अनुसरण चक्रधर स्वामींच्या नावाचं आहे ते. आम्ही फक्त काय आहोत? फक्त एक निमित्त, एक सही करणं सारखं ते आहे. वाचून ते देवाला समर्पित झालेले आहे. जीवाला कोणी समर्पित होत नसतं आणि आपल्याला समर्पित देवालाच व्हायचं आहे. त्या दृष्टीने स्वामी सांगतात, येत अनुसरा, येत आधीन होईजे, येथोनी म्हणितले कीजे ते अंतरा. अनुसरणाची व्याख्या मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. अनुसरण म्हणजे काय असं जेव्हा विचारलं तेव्हा स्वामींनी अनुसरणाची संस्कृतमध्ये काहीतरी व्याख्या सांगितली पाहिजे होती, जी आम्हाला म्हणताही नाही आली पाहिजे होती आणि कळाली पण नव्हती पाहिजे, है ना. अनुसरणाने जर का देव मिळतो त्याची व्याख्या किती कठीण शब्दात देवाने सांगितली पाहिजे होती. पण आमच्या स्वामीने अनुसरणाची व्याख्या इतकी सोपी सांगितली आणि एकदम मराठी शब्दांमध्ये, मराठी भाषेत वाक्यामध्ये सांगितली. येत आधीन होईजे, येतुनी म्हणितले कीजे. अनुसरण म्हणजे काय? अनुसरण म्हणजे असं जर पंचावतार म्हटलं की तुम्हाला किती टेन्शन येतं, है ना. काय काय गोळा करावं लागतं. जे जे देवाने नाही सांगितलं ते सगळे गोळा करतो ना आपण. गुलाल कुठून आलेला आहे? कुठे लीळा चरित्रामध्ये आहे का गुलालाचा उल्लेख आहे का काही? हे सगळं गोळा करतो आपण. आणि अनुसरण म्हणजे ज्याच्याने देव भेटणार आहे ते कसं? येत आधीन होईजे आणि येथोनी म्हणितले कीजे. फक्त देवाच्या अधीन व्हायचं आहे. आता दिवसभरात आपण कितीतरी लोकांच्या अधीन होतोच की नाही? कितीतरी लोक आहेत की आता तो दूधवाला येणार आहे, तो कधी येतो, त्याच्या अधीन राहतो की ना, तो येईपर्यंत आपण कुठे बाहेर जात नाही, काय नाही. प्रत्येक गोष्टीच्या, व्यक्तीच्या आपण अधीन असतो. तसंच आपल्याला काय करायचंय? अनेक जन्म अनेकांच्या अधीन राहिलो आपण. आता देवाच्या अधीन व्हायचंय. येत आधीन होईजे आणि येथोनी म्हणितले कीजे. आता हे दोन्ही वाक्य सारखेच आहेत. देवाच्या अधीन व्हायचं आणि देवाचं ऐकायचंय, देवाने म्हटलेलं करायचंय. दोन्ही वाक्य जवळजवळ आहे, पण टीकेमध्ये याचं विश्लेषण सांगितलेलं आहे की दोन्ही वाक्य जरी एकसारखी वाटली तरी दोन्हीतलं अंतर आहे काहीतरी. ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये प्रत्येक पदाचा, शब्दाचा वगैरे अर्थ केला जातो, वचनाचा अर्थ केला जातो आणि ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यामध्ये काय बारकावे आहेत, काय फरक आहे त्याच्यामध्ये, हे लक्षात आलं पाहिजे. स्वामी सांगतात, येत आधीन होईजे, येथोनी म्हणितले कीजे. बस तेच अनुसरण आहे, वेगळं काही नाही. अनुसरण म्हणजे काही खूप मोठं काही नाही आहे. आपल्याला काय झालं की आपण एकदम घाबरून जातो. काही करायचं म्हटलं, जर का आपल्याला कोणी विचार का बाजारात चालले का, आपण लगेच घाबरून जातो की हे काहीतरी आणायला सांगणार बरं का. आपण म्हणतो नाही, म्हणजे लगेच आपण काहीतरी कारणं सांगतो वगैरे वगैरे.
आपण लगेच सावधतेचा भूमिका आपण घेत असतो. तसं अनुसरण म्हटल्यानंतर आपल्या डोक्यावर एवढा मोठा बोजा कोणीतरी टाकून दिला, किंवा ज्ञान म्हटल्यानंतर की ज्ञान खूप अवघड असतं बरं का. ते ज्ञान असं म्हणजे ज्ञानाची भीतीच आधी का सांगितल्या जाते. ज्ञान म्हटल्यानंतर त्याची भीती आधी का सांगितल्या जाते. हे आदर्श शास्त्र आहे, हे असं आहे, ते तसं आहे, घेऊन कोणाचे घर नाही रे, हे वचनं आधी का दिल्या जातात. हे वचनं कोणाला सांगायची, ज्याचा अभ्यास झालेला आहे त्याला आठवण म्हणून सांगायची की या ज्ञानाचा तुम्ही सन्मान ठेवा. ते गुरुजन त्यांना त्यांचं सांगतील. पण सुरुवातीला जर का तुम्ही ज्ञानाची भीती टाकली ना, तर मग ज्ञानासमोर पुढे कोणी येत नाही. आणि म्हणून आपल्या महानुभाव पंथामध्ये अनेक पिढ्यानपिढ्याचे उपदेशी आहेत, परंतु ते ज्ञानाच्या मागे लागत नाहीत. दादोस सारखे लोक पण म्हणतात, देवा ते तुमची ब्रह्मविद्या तुम्ही बाकी राणी की जो आम्हाला काही सांगू नका, ते आमच्या डोक्यावरून जाणार. आपण सुद्धा ज्ञानाच्या मागे कधी लागत नाही, अभ्यासाच्या मागे लागत नाही. आणि स्वामी सांगतात, हे असे तया रक्षण. तुमच्याकडे तुमचा वैयक्तिक अभ्यास असला पाहिजे बरं का. तुम्ही जर का स्नान करायला जाताय तर तुम्ही एक बाबा पकडून नेता सोबत आणि स्थानाकडे नेऊन त्यांना बाबा इथले लीळा सांगा. मग ते बाबा बिचारे जीव तोडून लीळा सांगतात आणि हा ठेवा डोकं, लगेच मोठ्याने जय केला. अशाने लीळापूर्वक स्थान वंदन होत नसतं. तुम्हाला ती लीळा स्थान करायला जाताना 8 दिवस 1 महिना आधी ती लीळा तुम्हाला माहिती असली पाहिजे. ती लीळा तुमच्या अंतःकरणात पाझरली पाहिजे, तुमच्या विचारात ती राहिली पाहिजे. जसं आता मी येणार आहे इथे, आता मला जेव्हापासून ठरलं तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ते चाललेलं आहे की कुठे जायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर काय सांगायचं आहे, कसं निरूपण करायचं आहे, कसं लोक प्रश्न विचारणं, हे सगळं वातावरण माझ्या डोक्यात चालू आहे. तशा पद्धतीने जर का आम्ही डोमेग्रामला चाललो तर डोमेग्रामची ती लीळा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर तुम्ही चिंतन करत जाल, नाही तर तुम्ही अन्य वार्ता करत जाणार आहे. आपल्याला जर का माहिती आहे बाबा लीळा तिथे सांगणार आहेत, आपल्याला लीळा सोबत कॅरी करायची गरज नाही, म्हणजे मग आपण अन्य वार्ता करत जाणार. परंतु जर का तुम्ही लीळा चिंतन करत गेला तर तुमच्या मुखातनं अन्य वार्ता आपोआपच निघणार नाही. आता तुमच्यापैकी जर का मी कोणाला सांगितलं की 7 वाजता तुम्हाला भाषण करायचं इथे, बघा मी सांगितल्यापासून तर भाषण सुरू होईपर्यंत तुम्ही कोणाशीच बोलणार नाही. तुमच्या आसपास जरी तुम्ही पलीकडच्या रूम मध्ये जाऊन तिथे बसून राहिले एकटे की काय बोलायचं चिंतन सुरू होऊन जाणार तुमचं. हे चिंतन आपलं सुरू झालं पाहिजे, तर तुम्हाला वेगळं सांगावं नाही लागणार की अन्य वार्ता करू नका. म्हणजे हे काय सांगितलं मी, हे तुमच्याकडे तुमचं स्वतःचं वैयक्तिक ज्ञान तुमच्या पाळ्याचं तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्हाला कोणीतरी सांगेल आणि मग तुम्ही त्यानुसार आचरण कराल, हा भाग खूप वेगळा आहे. तुम्हाला प्राथमिक उपचार तुम्हाला माहिती असले पाहिजेत. तर रक्त येतंय, जखम झाली, लगेच हळद लावायची, प्राथमिक उपचार माहिती पाहिजे. त्यासाठी MD डॉक्टर शोधत बसायची गरज नाही. तुमच्याकडनं काही चूक झाली, तुम्हाला वैयक्तिक तुमचं एक प्रायश्चित्त तुम्हाला करता आलं पाहिजे. नंतर कोणी अधिकरण भेटतील तेव्हा नंतरचा भाग आहे, पण लगेच तुम्हाला इमिजिएटली प्राथमिक उपचार करता आले पाहिजेत. हे तुमच्याकडे विधी अविधीचं तुमच्याकडे ज्ञान स्वतःकडे असणं गरजेचं आहे. त्या बाबतीत तुम्ही थोडे स्वावलंबी असले पाहिजेत. आणि हेच आहे स्वामीचं सांगणं, हे असे परमेश्वराचं कुठलाही सांगितलेला शब्द जर का तुमच्याकडे आहे, म्हणजे अक्षर जरी आहे, अक्षर म्हणजे त्याच्यात शब्द मी सांगितला नाही, शब्द असेल तर अजून उत्तम, वचन वाक्य असेल अजून उत्तम, लीळा असेल अजून उत्तम, त्याचं विश्लेषण असेल अजून उत्तम, त्याचं आचरण असेल तर अजून उत्तम. पण देवाने सांगितलं एक शब्द जरी तुमच्याकडे असेल तरी तो तुमच्यासाठी विधी आणि अविधी करताना मार्गदर्शक ठरणार आहे. तुम्ही डोमेग्राम वंदन करताय, तुम्ही कधी खाली बघता का चालताना, की आपण नदीच बघत असतो, स्थानं बघत असतो, पण खाली पायाखाली मुंग्या मारतात. हे तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी बाबांनीच सांगितलं पाहिजे का? नाही, ते तर तुम्हाला वैयक्तिक कळायला पाहिजे की स्नान करताना खाली पण बघायचं, सेवा दास्य करताना खाली पण बघायचं आहे, की किडी मुंगी मेली नाही पाहिजे. हे तुम्हाला कोण सांगणार?
प्रत्येक वेळी कोणीतरी मार्गदर्शक असेल असं नाही. भट्टोबासांच्या सोबत 3.5 वर्ष स्वामी होते, त्याच्यानंतर स्वामी नव्हते. मग आता त्यांना कोण सांगतंय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे? त्यांच्याकडे जे स्वामींनी दिलं ना ज्ञान, आपुलेनी श्री चरणाचेनी प्रसादे, हे तुझं काहीसेनं स्फुरलंय. तर तुम्ही जे मला दिलेलं आहे प्रसन्नतेने, त्याच्यामुळे मला ते स्फुरलेलं आहे. तर आपल्याकडे ते देवाचं दातृत्व केलेलं ज्ञान जे आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं जे काही तुम्ही करता त्याला एका दृष्टीने अनुसरण असंच म्हणत असतात बरं का. आपण भूक जाण्यासाठी जेवतो, कधी कधी भूक लागलेली आहे आणि खायला काय नाही, मग तुम्ही काय करता त्यावेळेला? भूक लागलेली आहे आणि काहीच नाही खायला, मग त्यावेळी आपण काय करतो? पाणी पितो. असं पिलो की नाही? काय होतं? जेवण झालं का ते? पण भूक जाण्याचा काहीतरी उपाय झालाच. तुम्ही काहीतरी फरसाण खाल्ली, पापडच खाल्ला, काहीतरी दूधच पिलं, पाणीच पिलं, चहाच पिला, हे जेवण नाही झालं, परंतु भूक जाण्याचा काहीतरी उपाय तुम्ही केलेला आहे. तशा पद्धतीने आपण जे जे काही विधी करू ते कुठेतरी परमेश्वराचं अनुसरणाचा एक एक अंश आहे. पाणी हे जेवण नाही आहे, परंतु थोडंसं पोटाला आधार देणारा तो भाग एक अंश मात्र आहे. भाजी म्हणजे जेवण नाही, नुसती चपाती म्हणजे जेवण नाही, नुसतं भात म्हणजे जेवण नाही, परंतु ते जर का पदार्थ आपण खाल्ले तर कुठे कुठे तीळ खायचे, तिळा इथली भूक आपली कमी कमी होत जाते. तशा पद्धतीने जे जे तुम्ही आचरण तुमच्या घरातही कराल, मी गृहस्थ मंडळींना सांगत असतो की तुम्ही काय करायचं, आठवड्यातनं एकदा स्वामींनी काला करून खायला सांगितलेलं आहे. घरी तुमच्या कोणी पाहुणे रावळे नसतील त्यावेळेला तुम्ही काय करायचं, काला करून आठवड्यातनं एकदा जेवू शकता तुम्ही. अडचण आहे का काही? जेवू शकतो, रोजही जेवू शकतो, पण आठवड्यातनं एकदा का सांगितलं, त्याचं महत्त्व तुम्हाला असावं म्हणून. आणि हळूहळू तुम्ही रोज जेवत असाल तर काही हरकत नाहीच आहे. परंतु कुणी घरी बाहेरचे कोणी आलेले असतील तेव्हा मात्र त्यांच्यासमोर तसं नाही करायचं. म्हणजे आपण ते आचरण करू शकतो. घरी आपण काय काय आचरण करू शकतो याच्यासाठी तुम्हाला आचार प्रकरण माहिती असलं पाहिजे है ना. अस्थिपरी माहिती असली पाहिजे, अस्थिपरीचं विश्लेषण आचार प्रकरण माहिती असलं पाहिजे, आचाराचं विश्लेषण आचार माळिका प्रकरण माहिती असलं पाहिजे. आम्हाला देवाने काय काय विधी सांगितलेले आहेत आणि त्यातले आम्ही घरी काय काय करू शकतो. महिलांना ती सवय असते की नाही, ते टीव्हीवर काहीतरी बनवताना बघतात है ना, काहीतरी पदार्थ, तेव्हा त्यांच्या डोक्यात काय सुरू असतं ते एक तर पहिले लिहून घेतात. असं निरूपण ऐकताना करतो का आपण? काही नाही. किंवा आपण ते लक्षात ठेवतो आणि ते मनाशी ठेवतो की हे बनवायचं आपल्याला, हे कसं बनलं, काय बनलं. तुम्ही कुठेतरी काय खाल्लं की लगेच विचारता याच्यात काय काय टाकलंय, कसं बनवलं, कधी भिजवलं, हे सगळं तुम्ही तयारी करता त्याच्याविषयी, ते बनवून बघता. आचरणाच्या बाबतीत हेच आहे. आम्हाला मी नेहमी सांगत असतो, दत्तात्रय कवच, संकष्वजर, पंजरुहारण स्तोत्र, नाशक स्तोत्र, पारायण पुस्तकं वाचू नका. आमचा मानवा पंथ हा पारायण पंथ नाही आहे, हा अभ्यास पंथ आहे, ज्ञान पंथ आहे. या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण आहे. कुठल्या मार्गाशी? ज्ञान मार्गाशी. आमचा ज्ञान मार्ग आहे आणि आचरण मार्ग आहे. ज्ञानाच्याही पुढे जाऊन सांगते, ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता आहे. तर आम्हाला अभ्यास, प्रत्येक सूत्रपाठ हा पारायण ग्रंथ नाही आहे. कोणी म्हणेल तुम्हाला सूत्रपाठाचं पारायण करा, मी सांगतो की सूत्रपाठाचं पारायण नका करू, सूत्रपाठाचं काय करा, पाठांतर करा. म्हटले आमचं सूत्रपाठ झालं. सूत्रपाठ हे नुसतं पाठ करण्यासाठी नाही, ते अभ्यास करण्यासाठी आहे. त्याचा अभ्यास करा, त्याचा अभ्यासही झाला. मग सूत्रपाठ हे नुसतं अभ्यासासाठी नाही आहे, हे आचरणासाठी आहे. हे आम्हाला सूत्रपाठाचे अर्थ घोगतानाच आम्हाला कळायला पाहिजे की याच्यातलं काय काय मी आचरू शकतो आत्ता या घरी बसल्या बसल्या, काय काय स्वभावामध्ये माझ्या बदल करू शकतो. हे कधी कळेल आपल्याला? जेव्हा ते ज्ञान आपल्यामध्ये कार्यरूप होईल, तेव्हा आम्हाला सगळ्या गोष्टी कळेल की आपण कुणाला दुखवू नये, हे त्याच्यात कळेल. मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतायचं नाही आहे, हे आम्हाला आत्ता झालं पाहिजे, इथे करता आलं पाहिजे. प्रपंचात राहूनच करायचं आहे ते आम्हाला.
कोणी म्हटलं की आम्ही दीक्षा घेतल्यानंतर आचरण करू, नाही, माझं म्हणणं आहे आचरण सुरुवात करा आणि मग दीक्षा घ्या. एक वेगळा त्याच्यामध्ये खासियत असणार आहे त्या दीक्षेमध्ये किंवा त्या संन्यासामध्ये. आणि म्हणून स्वामींनी भटोबासांना काय सांगितलेलं आहे की देवे विन धर्म तर नाहीच आहे. तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, परंतु ज्यांच्याकडे देवाने दिलेलं ज्ञान आहे, देवाने दिलेला धर्म आहे, त्यांच्यासाठी तो धर्म आणि ते ज्ञान रक्षक म्हणून कार्य करत असतं. आता जर का तुम्ही कोणाशी भांडायला गेले तर तुम्हाला कुठलं वचन आठवतं? बघा, लगेच आठवलं आपल्याला. आता आपण भांडू का? तरी पण भांडतात आपले लोक. ते आपले लोक म्हणतात आपण प्रायश्चित करू नंतर, पण भांडून घेऊयाच आता. परंतु तुमच्याकडे जर का ज्ञान असेल तर तुम्हाला हे अविधी संबंधित सगळे वचन आठवणार. पण जर का तुमच्याकडे ज्ञान नसेल, वचन नसतील तर आठवतील का? हे नाही आठवणार. म्हणजे त्यामध्ये है ना, रागद्वेष काम करून ह्याचा त्याग कुठपर्यंत करायचा? मरेपर्यंत. नामस्मरण का फक्त मार्गशीर्ष? प्रत्येक विधी जो देवाने सांगितला तो मरेपर्यंत जर का तुम्ही करत असाल, ते वचन सगळ्या विधींना लावून बघा तुम्ही, तर ते वचन सगळ्या विधीला बसतं. बरोबर आहे. सेवा दास्य मरेपर्यंत करा, धड तुटे तव देह पडे तव करत राहते इत्यादी प्रकारे. हे जर का वचन तुम्हाला माहिती आहे हिंसेच्या संदर्भातलं, तर तुम्ही अजिबात कुठल्याही जीवाची हिंसा करण्याला तुम्ही निमित्त होणार नाही, कारण तुमच्याकडे तो धर्म आहे इत्यादी आहेत. मी हे बघतो की त्याच्याकडे प्रॉपर पाहिजे तेवढं ज्ञान नाही आहे, पण त्याची समज जी आहे, ज्ञानाची समज तरी आपल्याला कळाली पाहिजे. हिंसा पाप, पापातव नरक हे वचन जरी माझं पाठ नसेल, परंतु हिंसेच्या संदर्भातला भाग आम्हाला लक्षात आला पाहिजे. म्हणजे दोष काय काय आहेत आणि ते आपण करू नयेत, आणि घडत असताना लक्षात आले पाहिजेत, एवढं तरी ज्ञान आपल्याकडे असले पाहिजे. विधी काय काय आहेत आणि ते कशा पद्धतीने आपल्याला घडतील वगैरे याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे एवढं तरी ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात वचनांचं तुम्ही जर का थोडं थोडं जरी का आचरण करत असाल, तुमचा राग कमी नाही झाला पण त्याच्यावर नियंत्रण मात्र आलेलं आहे, तर कदाचित तुम्हाला संधी आहे देवाकडे जाण्याची, तरच संधी आहे, ना तर नाही. आणि हे सगळं कधी होतं? जेव्हा तुमच्याकडे ज्ञान कार्यरूप असेल, आणि ते कार्यरूप असेल तर तुमचं पदोपदी परमेश्वर रक्षण करतील, तुमच्यावर कृपादृष्टी असेल आणि प्रसन्नता पण परमेश्वराची असणार आहे. आणि म्हणून इथे स्वामींनी जे काही आम्हाला करायला सांगितलेलं आहे, ते जे सर्व कार्य जे आहे ते अनुसरण आहे, त्याला अनुसरण असं म्हटलं जातं. आणि म्हणून इथे सांगतात, महादाईसांना स्वामींनी निरूपण केलेलं आहे, त्या संदर्भात आपण थोडं विश्लेषण बघूया. येत आधीन होईजे येथुनी म्हणितले कीजे ते अनुसरण, सर्वस्वे आधीन ले करू परी म्हणितले न करी. आता आधीन आणि म्हणितले करण, पूर्वी या प्रकरणामध्ये काय सांगतात? शेवटी ते दास्य मोचक है ना, ते दास्य मोचक. त्याचा अर्थ काय करतात? म्हणितले करण. म्हणितले करण म्हणजे देवाने जे सांगितलंय ते. आमचा पंथ कशावर आधारित पाहिजे? येथोनी म्हणितले कीजे, त्यावर आम्ही आधारित असलो पाहिजे बरं का. इथे शोक्ती, शास्त्रोक्ती आणि लोकोक्ती हा प्रकार इथे चालत नाही. तुम्ही म्हटले दवा मेडिकलमध्ये जाऊन, मला ना ती सफेद गोळी नको, मला ना ती पिवळी गोळी द्या, चालेल का? सोक्ती चालत नाही. ते म्हणजे इथे जे लिहून दिलं तेच तुम्हाला घ्यावं लागणार. तसं इथे जे आम्हाला लिहून दिल्या गेलं, निरूपण केलं गेलं, तेच वचन आम्हाला पाळावं लागेल. तुम्ही त्या वचनामध्ये कारागिरी करून तुमच्या मनाचं वचन तुम्ही तयार करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्यामध्ये कुठलंही बिघाड वगैरे बदल तुम्हाला करता येणार नाही. आणि म्हणून इथे म्हटले की म्हणितलेकरण, दास्यमोचक म्हणजे काय? म्हणितलेकरण. परंतु नुसतंच म्हणितलेकरण करून चालणार नाही, त्याच्याकडे ज्ञानमोचक दुसरं वचन एक देवाने सांगितलेलं आहे की ते दास्य ज्ञान युक्त पाहिजे. आणि ते ज्ञान कसं पाहिजे? दास्ययुक्त पाहिजे. नुसतंच ज्ञान असून चालणार नाही.
माझ्याकडे ज्ञान खूप आहे आणि मी आचरण सेवा दास्य काहीच करत नाही, तर ते ज्ञान काहीच उपयोगाचं नाही. आणि मी सेवा भरपूर करतो, पण त्या सेवेचं एक ज्ञान असलं पाहिजे, ते माझ्याकडे नाही आहे, तर ती सेवा पण पाहिजे तशी होणार नाही. आणि म्हणून दोन्हीचं संमेलन झालं पाहिजे, ज्ञान आणि सेवादास्य. म्हणितले करण ह्या दोन्ही गोष्टी जोडून आल्या तर काय होतं की त्या ठिकाणी आपल्याला हवं ते परमेश्वर जे आहेत ते त्याच्यातनं प्राप्त होण्याची एक संधी त्याच्यामध्ये असते. आणि म्हणून म्हणाले की वचनामध्ये काय आहे की येत आधीन होई जे हे पद असताना येथून म्हणितले की जे हे पद का म्हटलं, किंवा दोन्ही पदाची काय आवश्यकता होती? याच्यापैकी एक पद देवानी म्हणावं, येत आधीन होई जे या ते अनुसरण बोली जे असं म्हटले असते तरी चाललं असतं, किंवा येत आधीन होई जे हे न म्हणता येथून म्हणितले की जे ते अनुसरण असं म्हटलं असतं तरी चाललं असतं. मग आधीन पण होई जे आणि म्हणितले की जे असे दोन्ही पद वचनामध्ये स्वामींनी का सांगितले ना? सर्वस्वे आधीन लेकरू म्हणजे एखादा व्यक्ती, आता इथे लेकरू म्हटलेला आहे, एखादा मुलगा जो आहे तो आईच्या अधीन असतो, परंतु म्हणितले न करी पण तो आईचं ऐकत नाही. त्याचं सगळं आईच्या जीवावर चाललेलं आहे. आई जेव्हा पाणी देईल तेव्हाच तो पाणी पिणार, आई जेव्हा जेवण बनवेल तरच तो जेवणार. एवढंच काय, ते जेवण बनवलेलं असेल तर त्याला ते वाढून द्यावं लागतं. खूप मुलांना वाढून घेता येत नाही, म्हणजे तो सर्वस्वी आईच्या अधीन आहे, परंतु तो आईचं म्हणितलेलं ऐकत नाही, असं सुद्धा आहे. आणि म्हणून आता आपल्याला कळालं की अधीन असणं हा एक प्रकार वेगळा आणि ऐकणं हा एक प्रकार वेगळा. हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणून वचनामध्ये स्वामींनी दोन्ही जे भाग आहेत ते दोन्ही पद जे आहेत ते त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. आणि दायंबा परम भावे दास्य करीती परी मनोधर्म नाही. मग आता अधीनत्व जर का असेल तर मग येथून म्हणितले की जे हे पद स्वामींनी का म्हटलं, तर त्या ठिकाणी काय आहे की दायंबा परम भावे दास्य करीत, परंतु मनोधर्म नाहीये, म्हणजे अधीनत्वाचा भाव त्यांच्यामध्ये नाहीये. बाकी म्हणितलेकरण सगळं चालू आहे. आता तुम्हाला हे पण दिसेल, तुम्ही सांगता ना इकडून झाडून घ्या, तिथून त्या कान्याकोपऱ्यात पण पुसून घ्या, कोणाला सांगता तुम्ही? हा, तुमच्याकडे कोणी कामाला असेल वगैरे ना, त्यांना तुम्ही हे सांगता. किंवा घरात काही काम निघालं की त्यांना आपण सगळं सांगतो, हा, परंतु ते तुमच्या अधीन असतात का? ते अधीन नसतात. ते कधी काम सोडून जाऊ शकतात. म्हणजे ते म्हणितलेकरण करतात, नुसतंच ह्याला काय म्हणतात, सांग कामेपणा झाला तो. जेवढं आपण सांगू तेवढा समोरचा व्यक्ती करेल, पण तो तुमच्या अधीन नसतो बरं का तो. आणि एखादा व्यक्ती तुम्हाला वाटेल अधीन आहे, परंतु तो तुम्ही म्हणितलेकरण करेलच असं नाही. म्हणजे दोन्ही भाग एकदम वेगळे होऊन गेले. आतापर्यंत हे वचन एकच वाटत होतं, आपल्याला एकच वाक्य वाटत होतं. आता कळालं की या वचनामध्ये 3 वाक्य आहेत. 2 वाक्यांमध्ये अनुसरणाच्या जे काही प्रमाण आहेत ते सांगितलेत की अनुसरण कशाला म्हणतात, तर हे पण पाहिजे आणि हे पण पाहिजे, असं दोन्ही मिळून असतील तर त्याला अनुसरण असं म्हटलं जातं. नुसतं अधीन आहोत पण म्हणितलेकरण आम्ही करणार नाही, आम्ही उपदेशी आहोत, मी संन्यासी आहे, पण देवानी म्हणितलेलं आमच्याकडनं होत नाही, आपण अनुसरण या पदात नाही आहे. कारण किंवा देवानी म्हणितलेले मी करतो पण मी देवाच्या अधीन नाही, मी 3 ते 6 नाही करत, मी मला जेव्हा वाटेल तेव्हा स्मरण करतो, नाही चालणार ते. मी जेव्हा पाहिजे तेव्हा माझ्या मनाने तेव्हा आचरण करेल, मी याच वेळेला करेन त्याच वेळेला करेल असं नाही. अधीनत्व नाही आहे तर नाही चाल. नुसतं म्हणितले करून ते अनुसरण पदात पडत नाही. अनुसरण पदामध्ये पडण्यासाठी तुम्हाला म्हणितलेकरणही करायचं आणि तेही अधीन राहून करायचं आहे. दोन्ही गोष्टी आहेत. आमचे स्वामी काय सांगतात, येथून पाठवल्याशिवाय जायचं नाही आणि बोलवल्याशिवाय यायचं नाही. हे काय आहे विचारलं, मान्य आहे का? म्हणजे अधीनत्व स्वीकारणार का तुम्ही? आणि त्याच्यामध्येच म्हणितलेकरण आहे, दोन्ही गोष्टी आहेत है ना. ह्या वाक्यामध्ये दोन्ही गोष्टी येऊन जातात की तुम्हाला आम्ही म्हटलेलं पण ऐकायचं आहे आणि त्याच्यातच अधीनत्व आहे, म्हणजे आमच्या हो नाही शिवाय तुम्ही काहीच हो नाही करायचं नाही. आणि म्हणूनच 6 महिने थांबले भट्टोबा
पण एक पाऊल सुद्धा स्वामीच्या दिशेने चालले नाहीत का? बोलवलं नाहीये, बोलवल्याशिवाय नाही. आता जर का परत चुकलो आपण, परत 6 महिने वाढतील का 1 वर्ष वाढेल सांगता येत नाही. म्हणून आता देवाचा निरोप आल्याशिवाय पुढे काहीच करायचं नाही. हे याला काय म्हणतात? अधीनत्व आणि मणितलेकरण दोन्ही गोष्टी भट्टोबासांमध्ये आम्हाला दिसल्या. कधी कधी आपण तर म्हणतो की भट्टोबासांचा काही दोष होता, अहम आलेला वगैरे वगैरे, हा सगळा भाग एकीकडे, तो भट्टोबास आणि स्वामींचा भाग आहे. आम्हाला देवाने हे का दाखवलेलं आहे? कारण की देवाने दाखवलं आम्हाला, हे बघा, हे अधीनत्व असं असतं, हे मणितलेकरण असं असतं, असं कुठेतरी आम्हाला देव दाखवतात. एकीकडे अजून मी एक प्रमाण देतो की शांताबाईसांना स्वामींनी निरोप पाठवला मुलीकडे, जे तुम्हाला आवडेल ते खा. स्वामींना माहिती आहे की ते खाणार नाहीयेत, तरी निरोप का पाठवला? आणि जाहीरपणे ते लीळेमध्ये पण आलं वगैरे, आमच्यापर्यंत हे पोचवलेलं आहे. का पोचवलं? तर तुम्ही आम्ही नावं ठेवले असते का म्हाताऱ्या बाईला देवानी विधी सांगून दिला, हे खाऊ नका ते खाऊ नका, मग ती आजारी पडली, मग ती आजारी पडणारच आहे, असाही आक्षेप कोणीतरी घेऊ शकतो, आणि म्हणून ती अशक्त होऊन गेली. नाही, स्वामींनी निरोप तो एकाईसासाठी पाठवलेला नाही, शांताबाईसांसाठी पाठवून तुमच्या आमच्यासाठी पाठवलेला आहे. आम्ही कधीही देवा धर्मावर विपरीत होऊ शकतो. म्हणून देवानी सांगितलं, येथीचा भक्त कसा आहे तो बघा. ती बाई अशक्त झाली, म्हातारी आहे, आता इतकी रुजाग्रस्त झाली की ती मरायला टेकलेली आहे, परंतु तिला जेव्हा निरोप दिला की देवाने तुला जे आवडेल ते खायला सांगितलेलं आहे, तेव्हा त्या काय म्हणाल्या, मला श्री चक्रधराशिवाय काहीच आवडत नाही. हे उत्तर स्वामींना नाही द्यायचं, हे उत्तर आमच्या कानापर्यंत आलं पाहिजे की आम्हाला सुद्धा विकार शून्य म्हणजे काय ना, श्री चक्रधरा वांचून आम्हाला काहीच नाही आवडलं पाहिजे. तुम्ही प्रपंच करा, प्रपंचात राहा, दागदागिने घाला, सगळं करा, परंतु आवड मात्र कशामध्ये पाहिजे? तुमच्या आवडीचा पदार्थ तुमच्या ताटात नाही आहे, तरी तुम्ही जेवताच की नाही? तुम्ही काय म्हणतात, त्या दिवशीची डाळ खूप छान होती बरं का, ती मार्गात आम्ही जी डाळ खाल्ली, मार्गातली खीर वेगळीच होती. तुम्ही काय हे करताय, अप्राप्ती कसली भावताय? त्या पदार्थाची, भिक्षांनाची, मार्गामधले जे भिक्षांना आहेत, परंतु तरी तुम्ही जेवताय. तुम्ही जेवताय, तुमचं पोट भरताय, पण मन भरताय का? मन तुमचं त्या मार्गातल्या भिक्षांना मध्ये अडकलेलं आहे. तसं तुम्ही इथे प्रपंच करा, दागदागिने घाला, परंतु ते दागिने घालताना आमच्या स्वामींनी ते दागिने त्यागल्याची लीळा मात्र तुमच्या मनामध्ये राहू द्या. म्हणजे तुमच्या अंतःकरण, मी मध्ये असं म्हणत नाही की लगेच उद्या दीक्षा घ्या, अनुसरण घ्या, मार्गात जा. माझं म्हणणं, तुम्ही इथे तयार व्हा पहिले चांगल्या प्रकारे, आणि मग तुम्ही अनुसरणाला जा, असं तुम्हाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही. तो हलवाई सांगतो का 1 किलो घ्या, अर्धा किलो घ्या? तो काय करतो? फक्त एक असा तुकडा तुम्हाला देतो, खाऊन बघा. 1 किलो 2 किलो कोण करतं? घेणारा माणूस. तो आग्रह करतो का 1 किलो घ्या म्हणून? तुम्ही स्वतः म्हणतात अर्धा किलो घ्यायची होती, मिठाई छान आहे, 1 किलो द्या. म्हणजे तुम्ही बरोबर त्याच्यातला सहभाग तुमचा वाढतो. तशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये आल्या पाहिजे, अधीनत्व आणि मणितलेकरण. थोडंसं देवाच्या अधीन व्हा, कुठला तरी एक वेळ ठरवा. एक स्मरणाचा सकाळचा वेळ आहे, 3 तास स्मरण आहे, त्यातला 1 तास का होईना करा, अर्धा तास का होईना कराच. अधीनत्व आणि मणितलेकरण दोन्हीचं जेव्हा मेळ येईल, त्यावेळेला अनुसरण हा विषय जो आहे तो आमच्याशी स्पर्श करणार आहे. अनुसरण घडत नाही लगेच. तुम्ही सेवादास्य केलं म्हणून अनुसरण घडत नाही, तुम्ही स्मरण केलं म्हणून अनुसरण त्या पदामध्ये ते येत नाही. पण या सगळ्या गोष्टी जर का एकत्र केल्या तर अनुसरण हा विषय तयार व्हायला लागतो हळूहळू हळूहळू. भात वाढला म्हणून ताट म्हणजे जेवण वाढलं नाहीये, भाजी वाढली नाही, परंतु हे सगळे पदार्थ एक एक करून जर का वाढले मिठापासून, तर एक ताट भरतं त्याच्यामुळे. हे अनुसरणाचं ताट आम्हाला अशा छोट्या छोट्या विधींनी काय करायचंय, भरून काढायचं आहे. आणि रोज आपल्याला ते ताट देवाला त्या ताटाचा उपार दाखवायचा आहे की हे माझं विधी तुम्ही काय करा, अवलोकन करा. आपण कशामध्ये अडकलेलो आहोत, रोजचे ते पदार्थ ताटात भरून ते दाखवतोय, परंतु आम्हाला देवानी काय सांगितलं, 7 दिसा आपली दावली दाविजे. तुमचं काय काय तुम्ही आचरण करताय तुमच्या गुरुनिमित्तांना दाखवा. गुरुनिमित्तांना भेटू तेव्हा दाखवूच आम्ही,
परंतु आता रोज आम्हाला देवाला सुद्धा दाखवायचा आहे, हा विधी देवा माझा बरोबर आहे का, आजचा विधी माझा तुम्ही स्वीकारात घ्या वगैरे वगैरे सगळे विधी तुम्हाला देवासमोर असे वाढून ताटामध्ये ते देवाला अर्पण करता आले पाहिजेत. अशा पद्धतीने इथे काय सांगितलेले की दायंबा परम भावे दास्य करीती, मणितलेकरण करतात, परी मनोधर्म नाही परंतु अधीनत्व नाही. स्वामी त्यांना म्हणतात की भोज्या काय करा, अनुसरण घ्या बरं तुम्ही. स्वामी त्यांना म्हणतात की गोसाव्यांचा उदयाचा पूजावसर झाल्यानंतर गोसावी विहरणा बीजे केले, डोमेग्रामची लीळा आहे. आणि त्यावेळेला सरीसे दायंबा मोक्ष करून बाकीचे पण भक्त मंडळी आहेत. गोसावी सिंहस्थळीये पश्चिमे त्या ढगापासी उभे राहिले, तेव्हा अधोपरी वृक्ष एकू निघाला होता. है ना, सिंहस्थळी स्थानाच्या बाजूला आपल्याला एक छोटंसं एक स्थान आहे, तिथे स्वामी उभे आहेत. तिथे त्या घाटात ना, एक प्रकारचा तो घाटच आहे म्हणून त्याला घाट सिंहस्थळी आपण म्हणतो. तर तिथून एक असं ते झाड आलेलं आहे. ते जमिनीवर असलं तर झाडाची जी काही उगवण्याची जी काही नैसर्गिक पद्धत आहे ती कशी आहे, जमिनीत मुळा आहे आणि त्याचं जे टोक आहे ते आकाशाकडे. असं झाड असणं म्हणजे ते झाड सरळ आहे, व्यवस्थित आहे. आता ते हे झाड कसं आहे की ते अशी जी भिंत आहे त्याला असं ते आडवं आलेलं आहे, म्हणजे ते धड खाली नाही वर नाही. म्हणजे त्या झाडाची परिस्थिती काय असेल, त्याला स्वतःला किती पकडून ठेवावं लागत असेल, है ना. आपण आता असं थोडं खाली जर का वाकलो तर आपल्याला एक हात त्या सळईला धरून ठेवावा लागतो, पायांची बैठक व्यवस्थित करावी लागते, आपल्या देहाचा तोल समतोल ठेवावा लागतो. आणि उभं जर का सरळ असो तर एवढं काही ताण नसतो. असं ते झाड आहे, त्याला अधड तरू म्हणजे ना धड खाली ना धड, असं अधड आहे, ते धड नाही आहे, ते अधड असं ते झाड आहे. आणि स्वामी त्या तिथे उभे राहतात. तो वारेनी करूनही आंदोळत असे, जशी हवा येते तसं ते हलतंय, त्या झाडाला त्रास होतो त्याचा. आणि मग स्वामींनी त्या झाडाकडे पाहिलं आणि स्वामी म्हणतात भोज्या येत अनुसरागा, म्हणजे काय म्हणतात, येथ अनुसरागा. आता अनुसरण म्हणजे काय काय आता आपण दोन पद बघितली, अधीनत्व आणि मणितलेकरण, याला अनुसरण म्हणतात. आता येत अनुसरागा ननुसरा तरी ऐसे अधोपरीच्या वृक्ष होई जेल. जर का अनुसरण घेतलं नाही तर असं ना धड ईश्वराकडे ना धड तुम्ही पृथ्वीवर येणार, तुम्ही कुठे राहणार, नरकामध्ये. जर का जीव अनुसरला नाही, आज आपण मनुष्य देहात आहोत, है ना, आपल्याकडे ज्या मुंगे आहेत, झुरळ आहेत, उंदीर आहेत, सगळ्यांना बघून आपण किळस भावतो वगैरे सगळं आहे. मागच्या जन्मात आपण कशात होतो आपल्याला माहिती आहे का, पुढच्या जन्मात कुठे जाणार आहोत माहिती आहे, नाही माहिती. आपण त्या देहात ना आलेलो असू किंवा त्या देहात आपण जाणार असू, होऊ शकतं. जर का अनुसरण घेतलं नाही तर काय होईल, ऐसे अधोपरीच्या वृक्षा होई जेल, या वृक्षासारखं व्हाल, म्हणजे ना धड इकडे ना धड तिकडे, कुठेच राहणार नाही, आपण नरक फळात जाणार, असं स्वामी सांगतात. मग अनंत काळ दुःख भोगी जतची असी जेल, परी ते काही न बोलती. आपला विषय काय चालू आहे, जेव्हा स्वामी दायंबासांना हे सगळं म्हणतात की बाबा तुम्ही अनुसरण घ्या, अनुसरले नाही तर असं तुमचं होईल, तर यावर दायंबा काहीच बोलत नाही. म्हणजे काहीतरी उत्तर दिलं पाहिजे स्वामींना, त्यांनी ते उत्तर दिलं नाही. म्हणून म्हणतात की मनोधर्म नाही, सगळं करतात परंतु मनोधर्म नाही आहे त्यांचा, अजिबात नाही, है ना. काही मंडळी मंदिरात येतात, देवधर्म करतात, सगळं देणं घेणं, त्यांना म्हणलं उपदेश कधी घेतात, नाही उपदेश नाही घेणार, म्हणजे अधीनत्व, ते म्हणे आम्ही अधीन नाही होणार, बाकीचे मणितलेकरण तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू वगैरे वगैरे, उपदेश नाही. काही लोक अधीन होतात, उपदेश घेतात, परंतु मणितलेकरण नाही. स्मरण करता का, वेळ भेटला की करतो, म्हणजे आता अवघड आहे की नाही. सूत्रपाठाचा अभ्यास नाही, ते काही पाठांतर होत नाही, शब्द कठीण आहेत, हे आहे ते आहे, म्हणजे इथे मनोधर्म नाही, मनोधर्म पण असला पाहिजे, नुसतंच मणितलेकरण नको. आणि म्हणून दायंबासांचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. निषेधावरुनी मन काढोनी ईश्वरी लावी जे ते अधीनता. आता अधीनता कशाला म्हणतात, मणितलेकरण हा विषय कळाला आम्हाला
की देवानी जे सांगितलं ते करायचं आपल्याला, हे झालं म्हणितलेकरण. पण अधीनत्व म्हणजे नेमकं काय? देवाजवळ नुसतं असण्याला अधीनत्व म्हणतात का? याला म्हणतात का? किंवा आता तुम्हाला ते असं सांगितलं की आज निरोपणाला आलंच पाहिजे बरं का तुम्ही, आता म्हणून आपण आलेलो आहोत आणि आता आपण स्मरणात इथे बसलेलो आहे सत्संगामध्ये, म्हणजे आपण अधीन झालो का? अधीन नाही झालो. आपल्या डोक्यात झालोय कधी 7 वाजतात आणि कधी कधी तर असं वाटतं की ह्यांच्या घरचं घड्याळ जे आहे ते खूप स्लो चालतंय, 7च वाजून नाही राहिलेले. म्हणजे काय आहे? आपण अधीन नाही झालो. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालू, अधीन आपण दुसऱ्या कामाच्या आहोत. इथून निघालं की ते काम आपल्याला करायचं, ते डोक्यात चालू आहे. म्हणजे इथलं अधीनत्व नाही आहे आपलं. अधीनत्व इथे बसून दुसरीकडचं अधीनत्व आपल्याला लागू झालेलं आहे. आणि म्हणून अधीनत्व म्हणजे काय ना, निषेधावरून मन काढोनी. निषेध रूप जेवढं काय आहे, निषेध म्हणजे काय? जे दोषयुक्त आहे किंवा जे विधियुक्त नाहीये, जे विधियुक्त नाहीये ते सोडून जेवढ्या काही आहे गोष्टी त्या सगळ्या निषेधयुक्त आहेत, की ज्याच्याने तुम्हाला कर्म लागणार आहेत ते निषेधयुक्त आहे. ज्याच्याने तुमच्याकडनं पाप किंवा वाईट कर्म होणार आहेत ते सगळं निषेधयुक्त आहे. ते देवाने आपल्याला करायला सांगितलेलं नाही. एखाद्या जीवाला आपण दुखवणं हे सुद्धा निषेधच आहे. कळत न कळत तुमचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं अशा पद्धतीचं असलं पाहिजे की तुमच्याकडनं न कळत देखील कोणी दुखावल्या गेला नाही पाहिजे. आणि दुखावत असेल तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे बरं का, की आमका व्यक्ती दुखावला जाऊ शकतो वगैरे. काही लोक आम्हाला सांगतात मग आपण असं हे करूया, नको, असं जर का केलं तर काय होईल, ते बाकीचे लोक दुखावल्या जातील त्याच्यामध्ये. म्हणजे तेवढा विचार आपल्याला ठेवायचा असतो. याही व्यतिरिक्त तुम्ही काही जरी केलं तरी कोण ना कोण दुखावल्या जाणारच आहे, परंतु तुमचा कड नसला पाहिजे, हे लक्षात घ्या. मला कोणी विचारलं बाबा प्रपंचामध्ये किती काही केलं तरी लोक दुखावल्या जातातच, दुखावल्या जाणारच आहे. तुम्ही साधारण तिखट भाजी बनवा ना, फिक्की भाजी बनवा, खाणारे लगेच दुखावल्या जातात जागेवर. फिक्की भाजी बनवा, तिखट खाणारे जागेवर दुखावल्या जातात. काय केलं का तुम्ही? अन्नदान उत्तम केलं तुम्ही, पण ते लगेच हे न खाणारे ते न खाणारे लगेच दुखावल्या गेले. गोडच तुम्ही म्हटलं जाऊ दे आम्हाला तिखट नाही बनायचं, आम्हाला गोड बनवायचं, डायबिटीस वाले लगेच दुखावल्या जातात जागेवर. ते म्हणतात फिक्क काहीच नाही केलं का तुम्ही. म्हणजे तुम्ही काही जरी केलं तरी लोक दुखावल्या जातात, परंतु तुमचा दुखवण्याचा कड नसला पाहिजे. काय सांगतात इथे? तुमच्यामुळे लोक दुखावल्याच जाणार, पण तुमचा कड नसला पाहिजे, तुमची इच्छा नसली पाहिजे. याला चांगला धडा शिकवलाच पाहिजे. तिखटच वाढायचं यांना, गोडच वाढ, जबरदस्त डायबिटीस आहे ना, गोडच वाढायचं. हा जो भाव आपला आहे ना तो नसला पाहिजे. दोष करण्यार्थी आपला कड नसला पाहिजे. आणि जर का तो दोष घडला तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये दुःख कुठेतरी मनामध्ये येणं तेवढंच आवश्यक आहे, की आपला कड दोष आचरणाचा नसला पाहिजे. हा विषय आपला चालू आहे. छोट्यात छोट्यात बाबतीतनं आपल्याकडनं दोष घडू शकतो आणि म्हणून ते करायचं नाही. आता आपल्याला इतकं दक्ष राहायचं आहे. तुम्ही जर का दक्ष राहिलात की मला विधी आचरायचा आहे, तर तुम्हाला विधी आचरावा लागणार नाही. परमेश्वर तुमच्याकडनं तो विधी आचरून घेणार. लहान पोराने ठरवलं की मला चालायला शिकायचं आहे, तर काय होतं, लगेच त्याची आई किंवा वडील किंवा आजी आजोबा लगेच त्याला हात देतात की नाही. त्याला चालावं लागत नाही, त्याला सगळा आधार वगैरे, फक्त त्यांनी पाय टाकायचे, त्याला सगळा आधार ते देतात. तो पडायला लागला तरी वाचवतात, त्याला पडू देत नाही. परमेश्वर हेच सगळं करतात. म्हणून म्हणतात तू उभा ठाकीला असायची पुरे, बस बाकी सगळं आम्ही बघून घेणार आहोत, तुम्हाला करायची गरज नाही. तुमची तयारी आहे का? स्वामींनी काय सांगितलं, मी अजून एका वचनावर मी चिंतन करतो की एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे. देवाने घाबरवलं तुम्हाला, अनुसरायचं का? मग एक दिवस जेवायला मिळणार नाही, चालेल का? तुम्ही म्हटलं हो चालेल. दुसऱ्या दिवशी पण नाही मिळणार, चालेल का? मग आपण म्हटलो चालेल म्हणा. म्हणजे आपल्या हो म्हणण्यामध्ये अंतर, लगेच स्पीड कमी होतो आपला थोडासा. पहिल्या वेळी एकदम हो बोलतो. हे देवाने तुम्हाला घाबरवलंय, आणि घाबरवण्यामध्ये देवाने तुमची तयारी बघितली की तुमची तयारी कशी आहे.
चालेल का तुम्हाला? हो चालेल. एक दिवस काय देवा, 2 दिवस नाही भेटलं तरी चालेल, 3 दिवस नाही भेटलं तरी चालेल. तुमची तयारी परमेश्वर बघतात. तुम्ही तयार आहात का सगळे? वास्तविक तर 1 दिवस, 2 दिवस आणि 3 दिवसाची काय गोष्ट घेऊन बसली. एका दिवसाला 3 वेळा मिळते आपल्याला, है ना? असं कुठे वेळ आली का आपली उपाशी राहण्याची? तुम्ही म्हटले आम्ही स्नान करायला चाललो आणि कसं आपलं नाश्ता नाही काय नाही सोबत. त्या मार्गात गेले ते म्हणाले नाश्ता करणार का तुम्ही? चहा घेणार का? शिदोरी बांधून दिली. तुम्ही म्हटले ओळखीचा नाही पाळखीचा आश्रम आणि आपली शिदोरी, नाश्ता, चहा सगळं, पाणी पण दिलं भरून त्यांनी. देव तुम्हाला आणि आम्हाला उपाशी ठेवत नाही. एका वेळेला 3-3 वेळेला दिल्या जातं. परंतु इथे 3 दिवस उपाशी राहण्याची तयारी आहे का हे पहिले तुमची चौकशी केल्या जाते. आणि तुम्ही तयार असाल तर मात्र देव तुम्हाला उपाशी मात्र ठेवत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे लक्षात घ्या की निषेधावरून मन काढून ईश्वरी लाविजे, त्याला काय म्हणतात? अधीनता. हे अधीनत्व आम्हाला देवाचं स्वीकारायचं आहे. अधीनता म्हणजे तुम्हाला काही 100-1 कागदांवर सह्या करायच्या नाहीयेत, काही करार करायचा नाहीये, त्याच्यामध्ये कुठल्या छुप्या पॉलिसीमध्ये छुपे काही स्टारवाले ते नाही आहेत काहीच. इथे फक्त तुम्हाला काय निषेधावरून मन काढून घ्या. वाईट आणि जे काही गोष्टी आपण करत राहतो ना, छोट्या गोष्टी. अन्य वार्ता म्हणजे काय आहे? अन्य वार्तामध्ये काय करतो आपण? कुणाचं तरी वाईट बोलत असतो. कुणाची पण अन्य वार्ता आहे का तुम्ही? त्याच्यामध्ये कुठल्या तरी एका व्यक्तीला आपण वाईट बोलत असतो. हे निषेध आहे. इत्यादी जे जे काही निषेध रूप आहे त्याच्यावरून मन काढून घ्या. आपलं मन खूप अडकलेलं आहे या गोष्टींमध्ये. आपण सुरुवात कशावरून केलेली आहे? त्याच्यावरूनच आहे की आपल्याला अधीनत्व ज्या ज्या गोष्टींचं आहे ते सगळं दोषरूप गोष्टींचं अधीनत्व आहे. त्याच्यावरून मन काढून घ्या आणि ते ईश्वरी लाविजे आणि तो वेळ सगळ्या ईश्वरामध्ये लावून द्या. तुम्ही प्रत्येक वेळ जो आहे तो वेळ, ती क्रिया ईश्वराच्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा. भांडताना सुद्धा देवाचं नाव घ्या. बघा भांडण किती सुंदर होईल तुमचं. पण जर का भांडायच्या आधी जर का मुखात देवाचं नाव असेल तर भांडू आपण? म्हणाल नको, भांडायला नको. देवाचं नाव आहे आपल्या मुखात, ते स्मरण बंद करून कुठे भांडायला जायचं? देव नाराज होतील तो प्रकार एक परत वेगळा, आणि दोष लागेल तो एक वेगळा. अन्य वार्ता म्हणजे कितीतरी गोष्टी तुम्हाला हे होईल. आणि मग तुम्ही म्हणाल नाही हे सगळं निषेध रूप आहे, देवाने हे नाही सांगितलं आपल्याला, त्या गोष्टी मला करायच्या नाहीत. मग करायचं काय? निषेधावरून मन काढून आता जो रिकामा वेळ त्याच्यात करायचं काय? ते ईश्वरी लाविजे, स्मरणाला बसू, लीळाचरित्रच वाचू, स्मृतिस्थळ वाचू. लक्षात घ्या, कुठलेही पारायणाची पुस्तकं वाचण्यापेक्षा स्मृतिस्थळ नावाचं पुस्तक वाचा. त्याचे मराठी सुद्धा हे आलेलं आहे, विश्लेषण आलेलं आहे. जुन्या भाषेतलं पण वाचा आणि मराठीतला अर्थ पण वाचा. तुम्हाला कळेल आमच्या पंथामध्ये आमच्या स्वामींचं म्हणितलेले करणारे अधीन होऊन कितीतरी लोक आहेत, त्यांना आम्ही कधीच वाचत नाही. आम्ही फक्त पारायणाच्या दृष्टीने आम्ही स्वतःचं भलं करायला बघतोय. पण आमच्या या देवाचं ऐकून कितीनी स्वतःचं जीव स्वरूपाचं भलं केलेलं आहे ते स्मृतिस्थळामध्ये वाचायला मिळेल, लीळाचरित्रामध्ये वाचायला तुम्हाला मिळेल. आणि म्हणून सांगतात ते अधीनता, याला अधीनत्व असं म्हणतात. नुसतं उपदेश घेतला ते अधीन नाही. मी नुसते कपडे बदलले त्याला अधीन म्हणता येत नाही. मी मार्गात राहिलो त्याला अधीन म्हणता येत नाही. माझ्याकडे ज्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सगळ्या काढून घ्यायच्यात. मी त्याच्यात मन अडकून ठेवायचं नाही. आणि ते काय करायचं आपल्याला? ईश्वराच्या ठिकाणी तो वेळ जो आहे तो अर्पण करायचा आहे. विधी आचरे ते म्हणितले करणे. आणि म्हणितले करण म्हणजे काय? विधी आचरण करणं, काहीच नाही. देवाला प्रसन्न, आता तुम्हाला जर का मला प्रसन्न करायचं असेल तर तुम्हाला माझे पैशाने पूजन करावं लागेल, माझ्यासाठी हार तुरे आणावे लागतील, सगळं खाऊ पिऊ माझ्याच आवडीचं करावं लागेल, तुम्हाला दान धर्म सगळं करावं लागेल, माझी यायची जायची सोय करावी लागेल, मग मी खुश होणार. म्हणजे मला खुश करायचं असेल तर एवढं सगळं तुम्हाला, पूर्ण दिवस तुमचा जाणार आहे. आणि परत तुम्ही दुसऱ्या दिवशी फोन, बाबा काही कमी जास्त झालं असेल तर परत ते टेन्शन तुम्हाला असतं. याहीपेक्षा देवाला प्रसन्न करणं सगळ्यात सोपं आहे बरं का. जीवाला तुम्ही कधी प्रसन्न करू शकत नाहीत, पण देवाला प्रसन्न करणं विनामूल्य करू शकता. तुम्हाला करायला काहीच नाही आहे, स्मरणाला बसा आणि त्याच्यात लीळा आठवा, तिकडे देव प्रसन्न होतात.
काही करावं लागत नाही देवासाठी. काही 5 दिवेस लावा आणि पंचावतारच करा, गुलालच टाका आणि हारच आणा, याच्याने देव प्रसन्न होत नसतात. कार्यक्रमाला आलेले लोक प्रसन्न होतात. धूप बीप केला, धूर केला की आपल्याला बरं वाटतं, आता मंगलकाळ झाला. परंतु आम्हाला प्रत्येक वेळी हे बघायचं की देव प्रसन्न झालेले आहेत का, देव कशाने प्रसन्न होतात, याचं उत्तर आम्हाला सूत्रपाठामध्ये मिळतात, दुसरीकडे कुठे मिळत नाहीत. लीळाचरित्रामध्ये मिळतात, स्मृतिस्थळामध्ये मिळतात, पारायणाच्या पुस्तकात नाही मिळत. पारायणाचं पुस्तक आपण स्वतःला प्रसन्न करण्यासाठी आहे की देवाने माझं काम केलं बरं का, आपण प्रसन्न झालो. पण देव प्रसन्न कशाने होतात, काहीच नाहीये. स्मरणाला बसा, गाठी पण हातात घेऊ नका, नुसतंच देवाला आठवायला बसा, देव प्रसन्न होतात. तुम्हाला बोलायची सवय आहे ना, फोन करा उपदेशी व्यक्तीला आणि लीळाचरित्राविषयी बोला, स्मृतिस्थळाविषयी बोला, देवाधर्माविषयी बोला, विधीविषयी बोला, स्थानाविषयी बोला, देव प्रसन्न होतात तिकडे. असं देवाचं कुठला पण विधी तुम्ही करायला घ्या, अप्राप्ती भावा की बाबा आम्हाला ते खडकुलीचं जे स्थान पाण्यामध्ये भटोबासांच्या अनुसरणात, ते आपल्याला वंदनच नाही झालं. ती जागा आपल्याला बघायला भेटली असती, कदाचित त्या स्थानाला जर का मी गेलो असतो तर माझं अनुसरण घेण्याचा भाव माझ्यामध्ये तयार झाला असता. बघा ना, सगळी स्थानं आहे, उदरवेथीची स्थान आहे, तुमचं नारायण नागबळीचं स्थान आहे ना, कुठे आहे ना, तेच त्या स्थानाचा उपयोग लोक त्याच्यासाठी करतात, नारायण नागबळीचं शांती करण्यासाठी. ही सगळी स्थानं आहेत, परंतु ज्या ठिकाणी अनुसरणाचा विडा ठेवता येईल असं स्थानच नाहीये. आपल्या डोक्यात काय असतं, जिथे पोटदुखी थांबवली तिथेच त्या स्थानालाच विडा ठेवला तर पोटदुखी थांबेल, है ना, असं आपल्या डोक्यामध्ये असतं. जिथे सापांचं भांडण देवाने मिटवलं तिथेच विडा ठेवलं तर नारायण नागबळी आपली होणार, असं काय आपल्या डोक्यामध्ये भरलेलं आहे. आता आपल्यासाठी सोयीचं काय झालंय, अनुसरणाचं स्थानच नाहीये. म्हणजे तिथे जायचं पण प्रश्न नाहीये, तिथे विडा ठेवायचा पण प्रश्न नाहीये, आणि तिथे गेल्याने अनुसरणाची इच्छा होईल असं पण काही वातावरण नाहीच आता, है ना. परंतु लक्षात या की ते स्थान आपल्याला उपलब्ध नाहीये, तर त्याची अप्राप्ती भावू शकतो आपण. आणि त्या अप्राप्ती भावनेला तेव्हाच अर्थ होईल त्या स्थानाच्या ठिकाणी घडलेली जी क्रिया आहे ती आपल्याही आयुष्यामध्ये घडली पाहिजे. तर ते स्थान वंदन न करता देखील त्या स्थानाचं वंदन केल्यासारखंच आहे की आपण त्या ठिकाणी काय करतो आहोत की अनुसरणाचा भाव आपल्या मनामध्ये येतो आहे. तर इत्यादी प्रकारे हे काय आहे की आपल्याला हे सगळे विधी जर का तुम्ही करत राहिलात, स्थानाला जायचं आहे तर त्या ठिकाणी तिथल्या लीळा तुम्ही आठवता, तुम्ही सत्संगाला जर का एकत्र जमतात, मुळामध्ये म्हणजे संघटन हा प्रकारच नसतो, तुमच्याकडे ते संघटन होतं आहेच, खूप छान गोष्ट आहे, तुम्ही एकत्र येता ही खूप छान गोष्ट आहे. आता येऊन एकत्र काय करायचं आहे, देव प्रसन्न होतील अशा क्रिया आम्हाला करायच्या. आणि ते कशामध्ये ते मिळेल आम्हाला, इथे देवानी जे सांगितले त्याच्यामध्ये म्हणितले करण करायचं आहे. नुसतंच भजन आणि भोजन मध्ये वेळ घालवायचा नाही, आम्हाला स्मरणामध्ये वेळ घालवायचा, आम्हाला लीळा माहिती झाल्या पाहिजेत आणि आम्हाला विधी निषेध कळाले पाहिजेत, तर तुम्ही महानुभाव पंथी आहात. तुम्हाला विधी निषेध माहिती नसाल तर तुम्ही महानुभाव पंथाचे नाहीत किंवा त्याचे कार्यरूप अनुयायी नाहीत. आहात सदस्य आहो पण आम्ही कधी जात नाही, तशातला प्रकार होईल तो. तुम्हाला विधी आणि निषेध लगेच कळाले पाहिजेत. आणि म्हणून यासाठी महानुभाव पंथाचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाचा अभ्यास आपला होणं आवश्यक आहे. आणि ते होत असताना तुम्हाला लगेच कळेल की निषेध काय आहे, त्याच्यातनं बाजूला होऊन जा तुम्ही, आणि विधी काय आहे ते लक्षात घ्या आणि तिथून मग बाजूला व्हायचं की विधी आचरायचे, विधी आचरायचे. विधी उपस्थित झालं की काय होतं, आपण बाजूला होऊन जात असतो. तर तसं करायचं ना, विधी तुम्हाला ओढून ताणून तुमच्याकडे आणावे लागतील, तिकडे तुम्हाला जावं लागेल. आणि त्या जिथे जास्तीत जास्त विधी असेल ज्या क्रियेमध्ये, तुमच्या बाजूला कुणी अन्यवार्ता करणारा बसलेला असेल तर तिथून उठून तुम्ही जा, त्यांना उठू नका. तुम्ही त्यांना म्हणा उठून जा बरं, मी तुमच्या आधीपासून मी इथे बसलेलो आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला नंतर येऊन अन्यवार्ता करा. आपण काय म्हणतो माहिती का, तिकडेच बसून बोला बरं तुम्ही. म्हणजे तिकडे बसून काय करा,
आता तुम्ही अनुमती दिली त्यांना की अन्यावर तिकडे करा तुम्ही. आता त्यांचं उठणं बसणं ह्याच्यात जी हिंसा होते आणि तिकडे जाऊन अजून नवीन विषय त्यांना सुचणार आहेत, त्याला सगळे तुम्ही निमित्त होता. तुम्ही उठून जा. हे काय आहे, छोटे छोटे विधी, छोटे छोटे निषेध आहेत. हे जर का आपल्याला पकडता आले तर तुमचं म्हणजे जे काही वासनिक दशेतली तुमची जी काही प्रवाह जो आहे, तुमचा जो वेग आहे तो अजून चांगला होईल. म्हणून इतर सगळ्या गोष्टींमध्ये लागण्यापेक्षा विधी निषेधाचं ज्ञान काढा. मागच्या टीकेमध्ये ते आलेलं आहे की वासनिकाने काय करावं, आचारापुरतं ज्ञान काढावं. आणि त्याची सुरुवात कुठून केली माहिती आहे त्यांनी सुरुवात केली आधी अस्तिपरी, मग महावाक्य, आणि मग वेळ असेल तर मग विचारपर शास्त्र काढा. विचारपर शास्त्र काढलं तर काढा, परंतु आधी अस्तिपरी काढा, कारण अस्तिपरीमध्ये देव मिळवण्याचा हे भाग आहे. तो आधी माहिती करून घ्या, मग बाकीचा अभ्यास करत राहा तुम्हाला पाहिजे तसा. पण आधी देव मिळवण्याचं ज्ञान घ्या. आणि सोबत महावाक्य निर्वचन, म्हणजे ज्या देवाला तुम्हाला मिळवायचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे ना. मग ती माहिती नंतर घ्या आणि विचारपर शास्त्र जे आहे त्याचं नंतर अध्ययन करा. अशा पद्धतीने तुम्हाला विधिनिषेधाचं ज्ञान आणि अधीनत्व, सर्वात आधी अधीनत्व स्वीकारावं लागेल. अधीनत्वामध्ये काय होतं, ज्याचं तुम्ही अधीनत्व स्वीकारताय त्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टीचं अधीनत्व तुम्ही सोडून देताय, है ना. शाळेमध्ये तो मुलगा जातो तर पहिलं अधीनत्व काय, युनिफॉर्म, है ना. युनिफॉर्म तो घालतोय म्हणजे आधीचे कपडे तो काढतोय. तो शाळेमध्ये वर्गामध्ये जातो आणि तो नंतर 6 तासांनी सुटणार आहे, म्हणजे तेवढ्या वेळामध्ये शाळेच्या बाहेरचं जेवढं काही अधीनत्व आहे ते त्यांनी सोडून दिलेलं आहे. हे अधीनत्व आधी आम्हाला स्वीकारावं लागेल. पत्करायचं नाही, स्वीकारायचं आहे स्वतःच्या बुद्धीने. आणि मणितले करण जे देवाने सांगितलेलं आहे ते करायचं. तिथे जाऊन काय करायचं, शाळेत जाऊन काय करायचं, मणितले करण, ते जे अभ्यास लिहून देणार सांगणार ते तो अभ्यास मणितले करण जोपर्यंत शाळा सुटत नाही तोपर्यंत. आपण देवाच्या अशा शाळेमध्ये आहोत की ह्या शाळेमध्ये एकदा प्रवेश घेतला की मग शाळा सुटते का आपली? शाळा सोडायची नाही, सुटत नाही. शाळेतनं बाहेर यायचं नाही. कायमस्वरूपीची एक शाळा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या दोन्ही गोष्टींचं जर का आपण अनुपालन करत असू तर आपण अनुसरणाच्या संपर्कामध्ये आहोत. तुम्हाला अनुसरण घडण्याची दाट शक्यता आहे. आणि अनुसरण घडणं म्हणजे ईश्वर प्रसन्न करणं. तुम्ही लक्षात घ्या, कुठलाही विधी जो आहे त्याच्यामध्ये ईश्वर प्रसन्न होतात की नाही होतात त्याचं चिंतन आधी करा. ईश्वर प्रसन्न होत नसतील, थांबा. तुम्ही भजनाच्या नावाखाली जर का गवळणी म्हणत असू तर काय होईल, तो वादक व्यक्ती खुश होईल, ऐकणारे खुश होतील, म्हणणारा पण खुश होतो, परंतु परमेश्वर प्रसन्न होतील का? लगेच ते जुळून बघा. देव सांगतात गीत विखो, परंतु भट्टोबासांनी पंडित बासांना काय सांगितलं, तुम्ही सुद्धा गीत तयार करू नका. पण त्यांनी जेव्हा स्वतः ऐकलं, वियोग गीत त्यांनी जे बनवलेलं होतं, काव्य तयार केलं, ते स्वतः व्याकुळतेने म्हणत होते. ते म्हणाले की नाही, तुम्ही असं गीत गाऊ शकता ज्याच्यामध्ये देव आठवता येईल, देवाच्या लीळेंचं स्मरण होईल आणि ज्याच्याने देव प्रसन्न होतील. अशा प्रकारचं जेही काही आहे ते आपल्याला आठवता येणार आणि त्याच्याच अधीन आपण व्हायचं. अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण आचाराचं 283 क्रमांकाचं वचन, त्या संदर्भातली महादाईसांच्या लीळेचा एक संदर्भ आणि जे काही दायंबा आहेत त्यांच्या एक लीळेचा संदर्भ आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.